रोज श्री स्वामी समर्थ 108 वेळा म्हटल्यावर आयुष्यात काय बदल होतात? प्रत्येक भक्तांनो एकदा तरी ऐकावे. जय जय रघुवीर समर्थ. मित्रांनो, तुम्ही रोज श्री स्वामी समर्थ हा मंत्र म्हणता का? काही भक्त रोज 11 वेळा म्हणतात, काही 21 वेळा, तर काही 108 वेळा अखंड नामस्मरण करतात. पण अनेकांच्या मनात एकच प्रश्न असतो, रोज 108 वेळा श्री स्वामी समर्थ म्हटल्याने खरंच काही बदल होतात का? आजच्या या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत 108 या संख्येचे आध्यात्मिक महत्व, स्वामी समर्थांचे नामस्मरण का करावे, श्रद्धेनुसार भक्तांना जाणवणारे बदल, नामस्मरण करताना कोणत्या चुका टाळाव्यात आणि शेवटी एक छोटी पण प्रभावी प्रार्थना. श्री स्वामी समर्थ या नामाची महती. स्वामी समर्थांनी कधीही मोठे मोठे विधी करण्यावर भर दिला नाही. त्यांनी श्रद्धा, विश्वास आणि अखंड नामस्मरण यालाच अधिक महत्व दिले आहे. जेव्हा भक्त मनापासून श्री स्वामी समर्थ म्हणतो तेव्हा त्या क्षणी त्याचे मन हळूहळू शांत होऊ लागते. नाम हे केवळ शब्द नसतात, हे भक्तीचे माध्यम असते. मनाला एका ठिकाणी स्थिर करण्याचा मार्ग असतो. जेव्हा मन शांत होते तेव्हा मनापासून योग्य निर्णय घेऊ शकतो. 108 या संख्येचे महत्व. आपल्या भारतीय परंपरेत 108 या संख्येला विशेष स्थान आहे. म्हणूनच जपमाळेत 108 मणी असतात. यामागे अनेक धार्मिक आणि सांस्कृतिक मते सांगितली जातात. त्यामुळे अनेक साधक 108 वेळा नामस्मरण करण्याची परंपरा पाळतात. मात्र लक्षात ठेवा, संख्या महत्वाची असली तरी श्रद्धा त्याहून मोठी आहे. मन दुसरीकडे आणि तोंडाने फक्त जप यापेक्षा कमी वेळा पण पूर्ण भक्तीने केलेले नामस्मरण अधिक अर्थपूर्ण ठरते. भक्तांच्या अनुभवानुसार जाणवणारे बदल. अनेक भक्त असे सांगतात की नियमित नामस्मरणामुळे त्यांना काही सकारात्मक बदल जाणवले. हे प्रत्येकाला सारखेच अनुभव येतील असे नाही, पण श्रद्धेनुसार अनेकांना पुढील गोष्टी जाणवतात. मन शांत होऊ लागते, राग कमी होतो, चिडचिड कमी होते, भीती कमी वाटते, आत्मविश्वास वाढतो, स्वामी माझ्या पाठीशी आहेत ही भावना निर्माण होते. नकारात्मक विचार कमी होतात, मन सतत चिंतेत राहत नाही, सकारात्मक विचार वाढू लागतात. संकटांना सामोरे जाण्याची ताकद मिळते. समस्या संपतातच असे नाही, पण त्याचा सामना करण्याचे धैर्य वाढते. घरातील वातावरणात बदल जाणवू शकतो. काही भक्त सांगतात घरात शांतता वाढली, भांडणे कमी झाली, प्रार्थनेमुळे कुटुंब एकत्र बसू लागले, संयम वाढतो. घाईघाईने निर्णय घेण्याऐवजी माणूस विचार करून निर्णय घेतो. नियमिततेची सवय लागते. दररोज ठराविक वेळी नामस्मरण केल्याने शिस्त निर्माण होते. देवावरील विश्वास अधिक दृढ होतो. परिणाम त्वरित दिसले नाहीत तरी श्रद्धा टिकून राहते. मनातील भीती कमी होते. स्वामी समर्थ आहेत हा विश्वास मानसिक आधार देतो. जीवनाकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलतो. संकटे आली तरी निराश न होता पुढे जाण्याची प्रेरणा मिळते. एक गावात एक गरीब भक्त राहत होता. त्याच्याकडे पैसा नव्हता, मोठी पूजा करण्याचीही ताकद नव्हती. त्याने रोज सकाळी फक्त 108 वेळा श्री स्वामी समर्थ हे नाम म्हणायचे ठरवले. काही दिवसांनी त्याच्या आयुष्यात अचानक चमत्कार झाला असे नव्हते, पण तो पूर्वीपेक्षा शांत झाला होता, कामात लक्ष देऊ लागला होता, लोकांशी नम्रपणे वागू लागला. त्यामुळे त्याला नवीन संधी मिळाल्या. त्याचे जीवन हळूहळू बदलू लागले. त्याला तेव्हा समजले, नामस्मरणाने फक्त परिस्थितीच नाही तर माणूस स्वतःही बदलतो. नामस्मरण करताना ह्या चुका टाळा. घाईघाईत जप करू नका. फक्त इच्छा पूर्ण व्हावी म्हणून नाम घेऊ नका. दुसऱ्यांना दाखवण्यासाठी जप करू नका. मनात द्वेष ठेवून नामस्मरण करू नका. शांत मनाने करा, श्रद्धेने करा, नियमित करा. मित्रांनो, श्री स्वामी समर्थ हे 2 शब्द अनेक भक्तांसाठी आशेचा आधार आहेत. नामस्मरण म्हणजे फक्त चमत्काराची वाट पाहणे नाही, तर स्वतःमध्ये सकारात्मक बदल घडवण्याचा प्रवास आहे. जर तुम्ही आजपासून रोज 108 वेळा श्रद्धेने नामस्मरण करण्याचा संकल्प केला तर कदाचित सर्वात मोठा बदल बाहेर नाही तर तुमच्या मनात सुरू होईल. मित्रांनो, जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, आपल्या स्वामी भक्त मित्रांसोबत शेअर करा आणि अशाच भक्तिमय व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. खाली कमेंटमध्ये नक्की लिहा श्री स्वामी समर्थ. जय जय रघुवीर समर्थ. धन्यवाद.